बातमी आपल्या हक्काची। स्वर्गवासी गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी महूद येथे डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्ष आणि पुरोगामी युवक संघटना महूद जिल्हा परिषद गटाच्या वतीने भव्य अशी मोटरसायकल रॅली आणि मेळावा संपन्न झालाय। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील होते। मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितले की आबासाहेब सहकार महर्षी आणि सुधाकर पंत मोठे मालक यांनी एकत्र येऊन सोलापूर जिल्ह्याचा विकास अनेक सहकारी संस्था चांगल्या प्रकारे चालवून दाखवल्या। तोच वसा आणि वारसा इथून पुढे बाबासाहेब देशमुख याला सोबत घेऊन चालवणार असल्याचं खासदार मोहिते पाटील यांनी सांगितले। विशेषतः पाण्याच्या प्रश्नावर बोलताना खासदार साहेब म्हणाले की या अगोदर मोठ्या दादांनी आबासाहेबांनी आणि रामराजेंनी निरेच्या पाण्याच्या बाबत कधीही राजकारण केलं नाही। आता मात्र या पाण्याचे राजकारण काही लोकांकडून होताना दिसतंय। अधिकारी वर्ग सुद्धा त्यांच्या दबावाला बळी पडत आहे। परंतु इथून पुढे कोणत्याही अधिकारी वर्गानं मग ते इरिगेशन असो, महसूल असो की पोलीस प्रशासन कोणीही कामकाज करताना कोणाच्याही दबावाला बळी न पडता जनतेला न्याय दिला पाहिजे। आम्हीही लोकप्रतिनिधी आहोत, आम्हाला लोकांनी निवडून दिलंय, लोकांना न्याय मिळवून देणं आमची जबाबदारी आहे। कोणावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी अधिकारी वर्गाने घ्यावी। या तालुक्यातील लोकांनी कुठल्याही आमिषेला बळी न पडता मला मतदान केलंय, सहकार्य केलंय। आता विधानसभेला मी जातीने लक्ष देणार असून बाबासाहेब देशमुख हे माझे दोस्त आहेत, त्या दोस्तासाठी सहकार्य करणं माझी जबाबदारी असल्याचं सांगितलं। माजी आमदार माननीय रामहरी रुपनवर यांनी तडाखेबाज भाषण करत उपस्थितांमध्ये जान आणली। स्वर्गवासी आबासाहेबांच्या सोबतचे अनुभव सांगताना म्हणाले की आबासाहेबांचं नाव सांगोल्यात, सोलापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारतात नव्हे तर संपूर्ण जगात झालंय। एकच पक्ष, एकच झेंडा, एकच मतदारसंघ आणि 11 वेळा आमदार असे एकमेव उदाहरण आहे। आबासाहेबांचं तर कौतुक आहेच आहे, परंतु त्यांच्यासोबत राहिलेल्या जनतेचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी आहे। एकदम साधी राहणी, गाडा अभ्यास आणि कुठलाही डामडौल न करता सतत लोकांमध्ये मिसळणे ही आबासाहेबांची खासियत होती। योगायोग बघा, तसाच साधी राहणीमान असलेला आणि सतत लोकांच्या मध्ये मिसळणारा नेता तुम्हाला बाबासाहेबांच्या रूपानं मिळाला आहे। तुम्हीही बाबासाहेबांवरती आबासाहेबांसारखेच प्रेम करता हे मी रोज अनुभवत आहे। पुढे बोलताना रुपनवर साहेब म्हणाले की मी आहे काँग्रेसचा, मोहिते पाटील राष्ट्रवादी, पवार साहेब पक्षाचे। आमचं तर ठरलंय सांगोल्यात बाबासाहेबांच्या मागे उभे राहायचं। तसेच संकेत देवाचे नेते खासदार शरदचंद्र पवार साहेब आणि शेकाप पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी दिले। काही गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात, वेळ आल्यावर बोलूच, मात्र तुम्ही दिवस रात्र मेहनत केली पाहिजे, सूक्ष्म नियोजन केलं पाहिजे। येणारी निवडणूक ही जागृत राहून लढवली गेली पाहिजे। शेकाप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यशाळा घ्यावी, मला बोलवावे, मी काही गोष्टी सांगेन। लोकसभेला तुम्ही माळशिरसकरांना साथ दिली आहे, आता आम्ही बाबासाहेबांना साथ देणार हे जाहीर करतो। तुम्ही मात्र एकदिलानं निवडणुकीचं नियोजन करा आणि मतदान होईपर्यंतचे नियोजन करून अंमलात आणा, अशा सूचना वजा मार्गदर्शन केले। मेळाव्याचे स्वागताध्यक्ष पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख बोलताना म्हणाले की आबासाहेबांच्या कारकिर्दीत सांगोला तालुका हा शांततेचा तालुका असं नावलौकिक होता। आता आपला सांगोला तालुका अशांततेकडे वाटचाल करताना दिसत आहे। विकास कामांच्या नावाखाली भ्रष्टाचार बोकळलाय, विविध कामांमध्ये निकृष्ट दर्जाची होत आहेत। अधिकारी वर्गावरती कोणाचा अंकुश राहिला नाही, प्रत्येक जण आपल्या स्वार्थासाठी काम करतानाचं चित्र तालुक्यात पाहावयास मिळतंय। आबासाहेबांनी सांगोला तालुक्यात सर्वधर्म समभाव प्रस्थापित केला असताना याला कुठेतरी इजा पोहोचवण्याचं काम होताना दिसतंय। सुनील कांबळेंसारख्या एका तरुणाचा खून होऊन सुद्धा मृताच्या नातेवाईकांना न्याय मिळत नाही। येणाऱ्या काळात हा दहशतवाद, भ्रष्टाचार संपवण्यासाठी विधानसभेला सांगोला तालुक्यात लाल बावटा फडकवला पाहिजे। यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे, असं आवाहन बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थितांना केलंय। सदर मेळाव्यामध्ये महूद गावच्या सरपंच सौ कल्याणी लुबाळ यांनी शेतकरी कामगार पक्षात घरवापसी केली। खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार रामहरी रुपनवर आणि डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते सरपंच कल्याण लुबाळ यांचा सत्कार करण्यात आला। मेळावा सुरू होण्यापूर्वी शेतकरी कामगार पक्षाच्या आणि पुरोगामी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाल शर्ट, लाल टोपी, गळ्यात लाल गमछा घालून भव्य दिव्य मोटरसायकल रॅली काढून महूद नगरी लाले लाल करून टाकली होती। रॅलीमध्ये सहभागी झालेल्या पाहुण्यांवरती जेसीबी मधून फुलांचा वर्षाव करण्यात आला। सदर कार्यक्रमास महूद जिल्हा परिषद गटातील अनेक मान्यवरांनी बाबासाहेब देशमुख यांच्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला। सदर कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस दादासाहेब बाबर यांच्यासहित अनेक संस्थांचे पदाधिकारी, विविध नेते, पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितलंय। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।